असताना त्याला पूर्ण पिंड बारीक बारीक येतात, तोंड पाय हात छोटे 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 येतात आणि त्यामुळे त्या पिंडाला त्या गर्भाला 2.25 महिन्याचा गर्भ राहिला की त्या जीवाला मधल्या जीवाला चौकडी अक्षेपते। 9 महिन्याची माता जर जन्म देत असली बालकाला तर त्या मातेच्या उदरामध्ये 2.25 महिन्यात अर्ध्या महिन्याचा फरक पडला, इकडे 1.25 तिकडं 2.25 महिन्याचा झाला की त्याचे पिंड पूर्ण होतात आणि तेव्हा चौकडी त्याला होते। म्हणून कलियुगी जन्म मात्र, जन्म म्हणजे 7 आणि 9 महिने घेतले, जन्म म्हणजे 100 वर्षाचा लेप नाही घेतला। जन्म म्हणजे जी माता गर्भातून जो जीवाला बाहेर जन्म देते ते 7 महिन्याचा असो का 9 महिन्याचा असो, त्याचा मात्र त्या गर्भाचा मात्र म्हणजेच 1.25 महिने आणि 2.25 महिने अशा माध्यमातून झाल्यानंतर त्या जीवाला ही चौकडी लागते। तेव्हा त्याला अशा प्रकारचं चौकडीचे नरक कदाचित 2.25 महिन्याचा झाला आणि 2.5 महिन्याचा असताना गर्भ गेला तरीही त्या जीवाला चौकडी भोगावी लागेल। तो आलाच नाही इथं, किती बेकार आहे। चौकडीचा कलियुगाची हवा खायला तो बाहेर आलाच नाही, गर्भातूनच वापस गेला तरीही त्याला चौकडीचे नरक होतात, तरीही त्याला चौकडी अक्षेपते। म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की 2.25 महिने आणि 2.25 महिने असं जर असलं तर पिंडाकृती होतं। म्हणून ते प्रत्यक्ष महादायसाला स्वामी चक्रधरांनी गर्भदान वर्णनाच्या वेळेस असं सांगितलेलं आहे की अमके अमके अवयव बसतात, म्हणून त्या ठिकाणी त्या जीवाला पिंडाकृती जरी नसला तरी त्या गर्भाच्या मात्रामध्ये त्याला जन्म मात्र म्हटलेला आहे आणि तिथे चौकडी त्याला अक्षेपते। मग पशुही गर्भामध्ये लागतात, त्यांना का म्हटलं नाही? कारण मुळातच पशुला कर्माची निष्पत्ती नाही। एखादी गाय आहे, गायीनं एखाद्या वासराला जन्म दिला, त्याच्या आधी गर्भ राहिला, पण मुळातच ती गाय कशी आहे? निष्पत्ती रहित आहे, तिला निष्पत्तीच नाही। त्याच्यामुळे मधल्या बालकाला काय चौकडीचे नरक होणार। म्हणून मनुष्य देहाच्या खालील जितक्याही योनी आहेत, जितक्याचाही जन्म होतो, त्यांना मात्र शब्द लागत नाही आणि त्यांना चौकडी मात्र होत नाही। म्हणून ते म्हणतात मात्र शब्दाचा अर्थ तुम्ही म्हणतात चतुर्थांश होतो, बऱ्याच ठिकाणी मात्र आहे, चौथा भाग कसा काय घ्यायतो? संबंध मात्रे, जीव काही गा जात असे, तिथेही संबंध मात्र आहे। भिक्षू मात्रे भेटावे, तिथे भी मात्र आहे। दर्शन मात्रे स्थान वंदन करावे, तिथेही मात्र शब्द आहे। विकल्प मात्रे, तिथेही मात्र शब्द आहे। मग प्रत्येक मात्र शब्दाचा चौथा हिस्सा घ्यायचा का? म्हणजे 100 चौथा हिस्सा असा त्याचा अर्थ इथेही घ्यायचा का? ते म्हणतात तसं नाही। स्वभाव मात्रे, स्वभावाला भी मात्रा सांगितली, इथं मात्र चौथा हिस्सा लागतो। कारण स्वभाव मात्रे म्हणजे चातुर्थांशीया, म्हणजे जो 4 भाकरी खात होता, संपूर्ण आपला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जेवणाचा आहार म्हटला तर 4 भाकरीच आहे। आपण म्हणून इतकी भाकर नाही, सकाळी चहा पाणी पिल्यापासून तर संध्याकाळी खाईपर्यंत आपला जो आहार आहे हा कितीचा आहे? 4 भाकरीचा आहे। त्याचा चौथा हिस्सा म्हणजे किती भाकर? 1 भाकर। दिवसभरात हा फक्त एकच भाकर खातो, जो देवाला अनुसरलेला आहे, देवाला स्मरण केलेला आहे। तुम्ही खाऊ शकणार नाही। तुम्ही सकाळी 1 भाकर खाऊन घेसाल नाश्ता करून सुद्धा,
हा फक्त चातुर्थांश आहार घेतो, तर इथं मात्र शब्द पर्यायी वाचतो, ठीक आहे. पण जिथे जिथे मात्र शब्द लावला तिथं काय अर्थ घ्यायचा आम्ही? तर ते म्हणतात की ज्या ठिकाणी मात्र शब्द लागलेला आहे त्या ठिकाणी गर्भधारणापासून शतवर्षापर्यंत जन्म त्याचा चौथा भाग जर तुम्ही बोलले तर 25 वर्ष होतं, ते होणार नाही, हा अर्थ घडणारच नाही. म्हणून अल्प पिंडाकृती अल्प म्हणजे अवयव अवयव आले, पण कसे आले? अपूर्ण आले. अपूर्ण आले पण पिंडाकृती. माणसाचा जन्म आहे का बाईचा जन्म आहे कळतं. 7 महिन्याची माता असली तर 2.25 महिन्याच्या गर्भामध्ये कळतं की हा गर्भ माणसाचा आहे का बाईचा आहे. 9 महिन्याची माता असली तर 2.25 महिन्यांनी कळतं की हा गर्भ मुलीचा आहे का मुलाचा आहे. असा पिंडाकृती त्या ठिकाणी पूर्ण होतं गर्भात, म्हणून त्या ठिकाणी मात्र शब्द लावलेला आहे. आणि इथेच चौकडी अक्षपते, इथं पिंडाकृती पूर्ण होते, म्हणून चौकडीचे नरक 60 लक्षापर्यंत जीव सीमा सांगितली, ते या जीवाला सांगितले. आता तुम्ही म्हणतात काही डॉक्टर लोक सांगतात की मुलगा होईल ना मुलगी होईल, मुलगी होते, मुलगी होतली तर मुलगा होतो. हे त्यांच्या डॉक्टरांचा अप्रयत्न. डॉक्टर लोक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही, कारण सर्वज्ञ डॉक्टर नाही, ते फक्त एक अंदाजाने तुम्हाला सांगत असतात. परंतु गर्भामध्ये 2.25 महिन्याचा गर्भ झाल्यानंतर त्याला पूर्ण अल्प का होईना असे अवयव येतात, तेव्हा चौकडी. कशासाठी सांगितलं हे? की त्यावेळेस त्या जीवाला चौकडी अक्षेपते आणि तेव्हाच त्याला 60 लक्ष वर्षाचे नरक हे काय होतात? अक्षेपल्या जातात आणि ते त्याला भोगावे लागतील. मग एवढेच नरक होतात काय? गर्भामध्ये आला, 60 लक्ष वर्षाचे नरक झाले, गर्भातून बाहेर आला, मग ते नरक होणार नाही? मग ते त्याला काही नाही, 60 लक्ष वर्षाचे शिक्का झाला म्हणजे झालं असं आहे का? नाही हो, हे नरक वेगळेच आहे. हे नरक चौकळीचे वेगळे आहे. त्याच्यानंतर रवरवाचे नरक. रवरवाचे नरक जास्त अष्टभोग परिपूर्ण भोगला, जितका अष्टभोग परिपूर्ण भोगला तितके नरक त्याला रवरवाचे म्हणतात. अनितीनं भोगला तर जास्त होतात, नीतीनं भोगला पण प्रमाणाच्या बाहेर भोगला तर काय होतात? रवरवाचे. उदाहरणार्थ मला वाटतं मूर्ती प्रकाश मध्ये सांगितलेला. मूर्ती प्रकाश केसराज बासाने ग्रंथ केलेला आहे, त्याच्यामध्ये या रवरवाचं नरकाचं वर्णन केलेलं आहे. एखाद्या समारंभाला जातो आणि समारंभाला जात असताना घरातून निघतो तेव्हा शेंट ज्याला म्हणतात तो कपड्यावर मारून जातो. शेंट मारला, घराच्या बाहेर निघाला, त्या विवाहात गेला, शेंट मारला आणि त्याचा वास आपल्याला येऊ का दुसऱ्याला येऊ, याच्याने रवरवाचे नरक होतात. याच्याने, कारण हा सृष्टीचा नियम नाही, सृष्टीच्या कोणत्याही याच्यामध्ये दिलेलं नाही. आपल्याला देवाने जे देह दिलेला आहे ते देह मुळातच जसं असेल तसं आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे. त्याला आपण सौंदर्य प्रसादाने जर जितकं सजवलं तितकं आपल्याला रवरवाचे नरक होतात. जितकं आपण त्याला सजवलं तितकं रवरवाचे नरक होतात. हे वेगळे. कसे काय होतात? युधिष्ठिराशी दाखविले. युधिष्ठिराला स्वामी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी
जेव्हा तो जायला लागला तेव्हा ते नरक रौरवाचे दाखवले स्वर्गामध्ये, स्वर्गाच्या पुऱ्यामध्ये ते नरक दाखवले. आणि हेच नरक आहे का? नरक मनुष्य खालूते. रौरवाचे नरक आहे, चौकडीचेच नरक आहे, चौकडीचं स्थळ चालू आहे. पण असं वाटेल आपल्याला की आपण जोडलेले फक्त हे 7 लक्ष वर्षाचे नरक आहे, याच्या पलीकडे नरक नाही. तर जितकं जन्मल्यानंतर तुम्ही वेगवेगळा भोग घेसाल त्या वेगवेगळ्या भोगाचे नरक ते अलग आहे. म्हणून ते म्हणतात की मनुष्य खालते जितके जळपर्यंत आहे ते नरक आहे आणि मिश्रत्वाचे ते चैतन्य फळपर्यंत नरक. म्हणजे देवता फळी गेले तरी तुम्हाला नरक आहे, देवता सुख देते तरीही तुम्हाला नरक आहे. का? तर ती जेव्हा सुख देते आपल्याला, सुख देत असताना सुख संपल्यानंतर जेव्हा खाली ढकलते त्याला पतन म्हणतात. पतन होण्याच्या आधी 3 तास ती दुःख भोगवते, त्याला अंतिक म्हणतात. आपल्या मनुष्यत्वालाच अंतिक आहे असं नाही, तर देवता फळी जो जातो त्यालाही निघताना ते दुःख आहे, त्याला अंतिक म्हणतात. म्हणजे मिश्रत्वाचे ते चैतन्य फळ आदी करून बोलिले. मिश्रत्व सुखदुःखाच्या मिश्रित जे नरक आहे ते वरही आहे, मनुष्य देहाच्या खालीही आहे आणि मनुष्य देहामध्ये बी आहे. म्हणून त्यांनी सांगितलं मिश्रत्वाचे ते येथोनी आपल्याला सांगतात येते की कलियुगाच्या अंती संपादावे त्याचा नेम नाही, म्हणून ते कधी संपातील याचा नेम नाही. ते म्हणून ते सांगतात की हे जे चौकळीचे नरक आहे हे गर्भामध्ये आक्षेपल्या जातात आणि हे चौकळीच्या अंतीच भोगवले जातात. पण याच्या आधीचे नरक जसे जसे तुम्ही भोगसाल तसं तसं तुम्हाला नरकाला जावं लागेल. म्हणून त्यांनी सांगितलं की जन्म मात्र आक्षेपलेले चौकळीचे नरक ते आहेत. आता हे चौकळीचे नरक चुकतील कशाने? आतापर्यंत नरकाचं वर्णन केलं, पण आपल्याला नाही पाहिजे. आपल्याला परमेश्वराचं ज्ञान झालंय, आपल्याला परमेश्वराची भक्ती भाग्याने प्राप्त झाली. लक्षात ठेवा, परमेश्वराची भक्ती करणं मागचा अधिकाराशिवाय नसतं. आणि अधिकार येऊनही आपण त्याला ठोकर मारली तर समजून घ्यायचं की आपला दुर्भाग्यशाली आपल्यासारखा कोणी नाही. म्हणून आपल्याला परमेश्वराचं ज्ञान झालेलं आहे, आपल्याला चौकडीचे नरक कळाले आहे आणि आपल्याला चौकडी घडली आहे, आपल्याला आक्षेपली आहे. मग ते चुकन कशाने? स्वामी म्हणतात युगा विपरीत धर्म नुसतान घडे तया चौकडी चुके. युगाच्या विपरीत कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, 4 युगाच्या धर्माच्या विपरीत. या 4 युगामध्ये जो धर्म सांगितलेला नाही याच्या पालटचा धर्म याला म्हणतात युगा विपरीत. कोणत्याच युगात हा धर्म सांगितलेला नाही देवतेने, त्या धर्माच्या विपरीत धर्म नुसतान घडे म्हणजे ईश्वराचा धर्म. ईश्वराचा धर्म एक असा आहे तो कोणत्याच युगात सांगितलेला नाही. तो ज्याला अधिकार येतो, भाग्यवान होतो, तो कोणत्या युगात कधीही आचरू शकतो. विशेषतः आहे प्रत्येक बहिर्यागाचा नियम वेगळा आहे, प्रत्येक देवतेच्या धर्माचा नियम वेगळा आहे. पण परमेश्वर धर्माचा नियम कृतयुगापासून तर कलियुगापर्यंत सारखाच. या नियमात काहीच फरक नाही. प्रत्येक युगात 4च पदार्थाचे ज्ञान दिले आहे, जीव, देवता, प्रपंच आणि आमच्या दत्तात्रय महाराजांनी यदुराजाला दिलं तेच दिलं. हंस अवताराने सनक संकादिकाला दिलं, हेच ज्ञान दिलं. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलं, हेच ज्ञान दिलं. भाषेमध्ये फरक असेल,
द्वापारयुगात कोणती भाषा होती, संस्कृत पुढे कोणती असेल, तिकडे वर कोणती असेल सांगता येत नाही. मात्र जी तत्व प्रणाली आहे, प्रत्येक अवताराचा जो तत्व प्रणाली आहे, प्रत्येक अवताराचा जो सिद्धांत आहे तो एकच आहे. म्हणून युगाविपरीत धर्मनुष्ठान, धर्माचं आचरण ज्याला घडतं त्याला चौकडी सुटते. ते अनुष्ठान कसं ते अनुष्ठानच कसं घडतं ते म्हणतात ते 4 प्रकार, चतुर्प्रकारचं घड, 4 प्रकार. कोणतं? विपरीत वेग कोणाला होतो आणि कसं आचरण करतो? आमच्या सर्व भक्त मंडळींनी नागदेव आचार्यांना अधिकरण केल्यानंतर नागदेव आचार्यांना विचारण्यात आलं, विपरीत वेग कोणाला होतो? असा आचरण करता तो पुरुष कोणता आहे? भट्टोबा स्वतः नेनो म्हणितले मला माहित नाही, मी स्वामींना विचारलं नाही. आतापर्यंत नागदेव आचार्याची विशेषता आहे, स्वामींनी जे सांगितलं त्याच्या पलीकडे कधीही गेले नाही. ते म्हणतात मला माहित नाही, मी गोसाव्याशी कुसो विसरलो. मी स्वामी चक्रांना हा प्रश्न विचारायचा विसरून गेलो, असा यथार्थ त्यांनी सांगितलं. मग याचं व्याख्यान तसंच राहिलं का? याची शंका तशीच राहिली का? माईम भट्ट नावाचे विद्वान, एक माईम भट्ट आपल्या महानुभा पंथात आहे, अथांग विद्वान असलेले माईम भट्ट, त्या माईम भट्टांनी याचं व्याख्यान केलं. नागदेव आचार्यांनी जरी नाही केलं तरी माईम भट्टांनी केलं. परमार्गीचा पुरुष लाभे, जो ईश्वर मार्गाचा भक्ती करणारा पुरुष आहे त्याला चौकडी होत नाही. जो ईश्वर मार्गाची भक्ती करतो एकनिष्ठतेने, कारण प्रत्येक युगात एकनिष्ठतेशिवाय धर्मच नाही. तुम्हाला आठवत असेल श्रीकृष्ण चक्रवर्ती गोकुळात राहिले, इंद्राची पूजा करायची म्हणून सर्व गावामध्ये ठरवलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती परमेश्वर होते सर्वज्ञ. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, अहो इंद्राची पूजा आपल्याला करायची. विचार करा, त्या द्वापार युगातली गोष्ट आहे, देवता भक्ती आहे, इंद्रा भक्ती, इंद्राची पूजा करणार होते ते, आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अडथळा आणला. मग कोणाची पूजा करायची आहे? कोणाची सांगितली? नाही माहित? जोरात बोलत जा, मी आहे बहिरा माणूस. गोवर्धन. गोवर्धनाची का सांगितली? म्हणजे इंद्राची चालत नाही ना, पर्वताची पूजा का चालली? हा बी प्रश्न आहे ना, का चालली? अरे नाही, का केली नाही? काय सांगितली? सोपा आहे हो. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या पर्वताला संबंध दिला, आणि संबंध दिल्यानंतर देवाने सांगितले, तिच्या संबंधा गेले ते तुले. आज तुम्ही गोवर्धन पर्वतात जातात ना, विशेष उचलून आणतात. का आणतात? त्या पूर्ण पर्वताला स्वामी श्रीकृष्णांचा काय झाला? संबंध झाला, आणि संबंध दिल्यामुळे स्वामी श्रीकृष्णांनी सांगितलं की गोवर्धनाची पूजा करा, आणि गोवर्धनाची पूजा सुरू केली. अनेक प्रकारचे विघ्न आले असतील, परंतु त्याच्यामध्ये सांगितलं की असा जो परमार्गी एकनिष्ठतेने भक्ती करतो तोच पुरुष या ठिकाणी चौकडीच्या दुःख त्याचे नासू शकतात. मग ते म्हणतात, त्यांनी शंका केली, अहो आपल्या परमार्गामध्ये जास्तीचे पुरुष नाही, जे ते वाटल्या गेलेले आहे, मग हा कोणता पुरुष आहे? मग त्यांनी उदाहरण दिलेलं आहे.
ईश्वराकारणे दुःख करतात असेही पुरुष या कलियुगात आहे, की ज्यांचं सर्वस्व परमेश्वराकारणे समर्पित झालेलं आहे, ते सर्व दुःख आलं तरी परमेश्वर भक्ती सोडत नाही, तळमळ करतात. अशा लोकांचा कलियुगाच्या चौकळीचा प्रश्न नाही. हे तर प्रेमाला गेले, मग यांच्या चौकळीचा प्रश्न नाही. मग दुसरे आचरते अनुसरले, जे स्वामींसाठी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर आपलं जीवन अटन विजन भिक्षा भोजन अशा माध्यमातून करता आहे, त्यांना मोक्ष झाला, प्रेम झालं. प्रमाणभंग, स्वामींचं आचरण करता करता स्वामींनी सांगितलेलं आचार त्यांनी भंग केला. असे लोक आहेत काही, ज्यांना अपराध घडला त्यांना प्रमादी म्हणतात. आणि त्यांना परत विपत्ती आली, आचरण केलं त्यांनी, तर ते फळाला गेले, त्यांना बी चौकळी नाही. अनुरागाचे होते, नुसते आवडीचे पुरुष होते. मानवा पंथात असे काही जीव होते, फक्त ते मानवा पंथावर आवडी करत होते. अनुराग, अनुराग म्हणजे अत्यंत आवडी, याला अनुराग म्हणतात. अशा प्रकारचे जे जीव आहेत ते अनुसरणाला बोधाला पात्र झाले, त्यांना चौकडी होणारच नाही. मग या वेगळा ईश्वरीचा कोण राहिला आता, की ज्याला चौकडीचे नरक चुकतात असा सर्वसाधारण पुरुष कोण आहे? हे मागचे सांगितलेले यांना चौकडी होणारच नाही. पण युगा विपरीत धर्मनुष्ठान घडे तया चौकडी चुके असा कोण आहे? सर्वसाधारण असा पुरुष कोण आहे? ना वेदवंत. वेदवंत जो आहे, वेदवंत म्हणजे मानवा पंथावर फक्त त्याची आवडी आहे आणि शेवटपर्यंत त्यांनी आपल्या ईश्वराला मानलं, दुसरं काहीच केलं नाही. त्याला जीवही कळाला नाही, त्याला देवताही कळाला नाही, त्याला प्रपंचही कळाला नाही, त्याला परमेश्वरही कळाला नाही. फक्त त्याला कळालं की हा धर्म श्रेष्ठ आहे आणि हा या धर्माचं तत्व खूप चांगलं आहे. काही तत्वाचा वापरच केला नाही, फक्त दररोज मंदिरात येऊन एकनिष्ठतेनं कोणत्याही देवतेची भक्ती केली नाही, फक्त ईश्वराची भक्ती केली, हात जोडले, वंदन केलं, दंडोत घातले, इतकी आवडी त्याची, याच्या पुलेकडे सरकलाच नाही. याला म्हणतात वेदवंत. त्याला चौकडी चुक, त्याला चौकडीचे नरक होणार नाही. बाकी जे दैवरातीत जे वावरतात, जे क्रिया करतात, स्मरण करतात, पारायण करतात, यांचा विषयच नाही. पण सर्वसाधारण जो माणूस आहे याला सुद्धा चौकडीचे नरक होणार नाही. ते तर म्हणतात की तो वेदवंत आहे आणि तो वेदवंत या ठिकाणी येतो, जसे ते पाहतात तसं हाही करतो. तर मग शय्या पाळण्याचा दृष्टांत सांगितला. जशी पतिव्रता स्त्री आपल्या पतीजवळ कोणाला झोपून येत नाही, तशी एखादी खालच्या जातीची गरीब जातीची स्त्रीने जर केलं तर तिलाही पतिव्रतेचे होतात. तसा हा वेदवंत स्त्री चांगला आचरण करत्याचं पाहून हाही आचरण करतो आहे, तर मग याला पुढा होईल, जे व्हायचं ते पुढा होईल. मात्र याचा कलियुगाच्या अंती याला चौकडी होणार नाही. याला कृतयुगी, याला आवडी म्हणतात, मार्गवेद म्हणतात. हा उद्देशी आहे असं समजू नका. फक्त देवावर विश्वास, ईश्वरावर आवडी, बाकी दुसरं आयुष्यभर यांनी काहीच केलं नाही. मार्गावर प्रेम, मार्ग आला की दंडोत करायचा, त्याचं हे करायचं, फक्त एवढंच तो केला. मार्गाची आवडी, देवाची आवडी, एवढ्या माध्यमातून त्याचं देह जर शेवटपर्यंत गेलं, अशा आवडीच्या माध्यमातून त्याचं देह शेवटपर्यंत गेलं, तर अशा जीवाला चौकडी होतच नाही. पण याचा जन्म कृतयुगात होतो, याचा जन्म कृतयुगात होतो आणि कृतयुगात झाल्यानंतर त्याला आत्मोपास्ती हे करून मायेचं फळ परमेश्वर देतात.
असा जो आहे याला म्हणतात कन्वेतव असलेला हा जीव याला गतबोधिया म्हणतात. असा गतबोधिया एखादा जीव याच्यामध्ये असला तर त्याला चौकडीचे नरक चुकतात हे त्यांनी सांगितलं. साधारण माणसाला चौकडीचे नरक चुकतात तर खरोखर परमेश्वराचं भक्तीचं आचरण करतो, नामस्मरण करतो, अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, अनेक काही क्रिया करतो, सेवा करतो, दास्य करतो, त्याला चौकडी होईल का? नाही होणार. जर या सर्वसाधारण माणसाला जर परमेश्वर चौकडीच्या 60 लक्ष वर्षाच्या नरकाला जाऊ देत नाही तर सर्वसाधारण आपण जो परमेश्वराची भक्ती करतोय याच्यामध्ये आपल्याला नरक होणार नाही असं यांनी सांगितलेलं आहे. कृतयुगात त्याचा जन्म होतो आणि त्याला त्या ठिकाणी चौकडी चुकून त्या ठिकाणी त्या कृतयुग येईपर्यंत आता देहात आहे आणि या देहात असताना वारला तो आवडीपूर्वक ईश्वराच्या चरणी, आवडी मार्गाच्या चरणी तो वारला, म्हणजे सरला, देह सोडलं त्याने. मग आता देहाच्या पालटीत तर तुम्ही सांगितलं की अनेक प्रकारचे नरक आपण जोडलेले आहेत. प्रतदेह आहेत, रौरव आहेत आणि कोणता कर्माचा लेप आहे. मग याचं काय? यांनी तर कर्म जोडलेले आहे. मग याला तर त्याला काय करतात, त्याने देह सोडलं की त्याचा जीव त्या देहातून काढून जोपर्यंत कलियुग संपतच नाही तोपर्यंत एक वेटिंग लिस्ट म्हणून देवतेचं स्वरूप आहे, त्याला अवगळा म्हणतात. जसं रेल्वे लेट असली तर स्टेशनवर एका ठिकाणी तिकीट काढल्यानंतर रेल्वे वेटिंग वाल्यालाच त्या ठिकाणी काय होतं, बसायला मिळतं, वाट पाहण्याची जागा. त्याप्रमाणे देवता त्या जीवाला चौकडी संपेपर्यंत, कलियुग संपेपर्यंत त्या अवघड्यामध्ये वेटिंग लिस्टमध्ये टाकतात. त्याचा कोणताही पुढचा जन्म होणार नाही, बाकीचे जन्म त्याचे चुकतात. अशा जो माणूस आहे त्याला या चौकडीचे नरक चुकतात हे आणि सांगतात. एकाची विपरीत चुके, एकाच्या एकदाच त्याला विपरीत वेद घडला तर अशा 60 लक्ष वर्षाचे नरक झाले. एका क्रियेने 2 क्रिया झाल्या. काय झाल्या? नसुद्धी मार्ग वेद आवडी केली तर नरक तर चुकले, नुसते नरक चुकल्यावर भागलं नाही तर वरून त्याला काय झालं, कृतयुगात चैतन्य फळ झालं. एका क्रियेने 2 फळ झाले, एकाच क्रियेच्या माध्यमातून 2 फळ झाले. अशी ईश्वराची दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत. म्हणून ते परमेश्वर सांगतात की चौकडी जी अक्षेपलेली आहे ती सामर्थ्य फळ जरी असलं परंतु त्याच्यापेक्षा जर अशी साधारण ईश्वराची क्रिया घडली तर त्या सामर्थ्य फळ जरी असलं तरीही ती क्रिया, चौकडीची क्रिया नासते हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अनुसरण जर घेतलं, ज्ञान झालं, अनुसरण जर घेतलं तर आपोआपच चौकडी चुकते. अनुसरल्याचे आगांतुक कुंठे अनारब्ध सुंके प्रारब्धा भोगोक्ष. म्हणजे अनुसरल्याची कर्म निष्पत्तीच बंद झाली, मागची नासून गेली आणि जे अपूर्ण होते ते थोडे थोडे नासावं लागले. अशी अनुसरल्याची क्रिया आहे. त्याच्यामुळं त्याचं अंतीचं दुःख सुद्धा चुकतं. असा चौकडीचा भोग जो होतो तो फक्त ज्यांनी परमेश्वराची भक्ती केली नाही, देवता भक्ती केली किंवा देवता भक्ती न करता आपल्या अष्ट स्वभावामध्ये, अष्टभोगामध्ये रममान झाला, ज्यांनी देवाचं नामस्मरण कधी केलं नाही, याला नक्कीच चौकडीचे नरक होतील. म्हणून ते म्हणतात की अशी आवडी मूर्तीची, मार्गाची आपण कायम जर ठेवली तर काही म्हणावे नरक चुकणार नाही असं काही सांगावं लागतं. नक्कीच ते नरक चुकल्याशिवाय राहणार नाही. पण कसं पाहिजे ते म्हणतात की आवडीशी आवाका नाही. आवडी अशी पाहिजे, भजन पूजन क्रिया युक्त आवडी पाहिजे. करायचं म्हणून केलं काही होत नाही. आपल्या अंतकरणात ती जी क्रिया करतो आहे
ते क्रिया करत असताना त्या क्रियेबद्दल, परमेश्वराबद्दल, परमार्गाबद्दल अत्यंत आवडी असावी तरच विषय आहे, नाही तर विषय नाही. अशी क्रिया जर केली तर तो भक्त म्हणावा आणि त्याला चौकडी चुकते असं म्हणावं. हा आवडीचा जो वेदवंत आहे हा फक्त एकनिष्ठ, फक्त याच्यामध्ये एकच महत्वाचं आपल्याला अक्षर आहे, फक्त एकनिष्ठ, एकाच देवताला, परमेश्वराला भजणारा पाहिजे. अंतकरणात दुसऱ्या देवतेचा विचार सुद्धा आला नाही पाहिजे. असाच माणूस असला तर त्याला चौकडी चुकेल. आपण जर अनेक प्रकारचे विचार, आपण वासनिक आहात, नामधारक आहात, आपण परमेश्वराच्या भक्तीच्या ठिकाणी गुरुच्या समोर संकल्प सोडलेला आहे आणि संकल्प सोडल्यानंतर आपण परमेश्वराला स्मरून सांगितलं की आजपासून मी कोणत्याही देवता भक्ती करणार नाही, आजपासून मी कोणत्याही देवतेचं उच्चिष्ट प्रसाद खाणार नाही. एवढं मोठं संकल्प सोडून एक निष्ठता जर तुमची बाळगल्या गेली नाही तर एक निष्ठता नाही. देवाचा दिवस आहे, अन्य राहटीचा, पण काय करता आम्हालाही तो पाळावा लागतो म्हणून आम्ही त्या दिवशी, म्हणजे तुमचा परमेश्वरावर विश्वास नाही, संपला. नागपंचमी आली, तावा ठेवायचा नाही, आपणही केलं, ते तर अंधश्रद्धावाले आहे, आपणही तेच केलं. आपला विश्वास परमेश्वरावरचा उडला, आपल्याला चौकडी नष्ट होईल का? होणार नाही. ही महत्वाची अट या चौकडी स्थळाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेली आहे की एकनिष्ठ भक्ती जो करेल त्यालाच या चौकडीचे नरक आणि इतर नरक चुकतील, नाही तर चुकणार